जयंतीमध्ये सहभागी झाला होता सकाळपासून, काय सांगाल मोठ्या उत्साहाच्या? सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देते. दरवर्षी बारामतीकरांनी सुंदर कार्यक्रम केले जातात आणि दरवर्षी देण्याचा प्रयत्न करत असते. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. जय जिनेंद्र. खरं तर एस.टी. कर्मचाऱ्यांचा 56% फक्त पगार झालेला आहे. कसं बघता यासाठी? मला काय आश्चर्य वाटत नाही. माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषणं काढून बघा. आज जे जे निर्णय सरकार घेत आहे किंवा कपात करतं त्याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी. मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन, टॅरिफमध्ये होणारे बदल, एक्सपोर्ट इम्पोर्टमध्ये होणारे बदल, या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या. मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं. 1 महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता. मी ना फायनान्स एक्सपर्ट आहे ना मी इकॉनॉमिस्ट आहे. मी नाव इकॉनॉमिस्ट आहे ना फायनान्शियल एक्सपर्ट असतानाही मलाही माझ्यासारख्या कमी फायनान्स अँड इकॉनॉमिस्ट असल्याच्या माझ्याकडे कुठली डिग्री नाही दिली तरी मला जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी घेतली नाही हा एक मोठं कोडच आहे. मंत्र्यांसाठी आणि सचिवांसाठी आता टॅबलेट देणार आहेत आणि ते जर त्यातली कुठली माहिती बाहेर गेली तर त्यांच्यावरती कारवाई करणार. कसं बघणार? बघा, प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्य चालवते. त्यांची चालवायची पद्धत. पण एकीकडं एस.टी. कामगारांचा पगार नाही आणि दुसऱ्याकडं आयपॅडवरती खर्च केला जातो. साधारणतः 1 कोटी आयपॅड तुम्हाला आठवत असेल 60 कोटी रुपये एक 5 चुकीचं पुस्तकात लावलं म्हणून 60 कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले. असे एकीकडे रेनोव्हेशन, आयपॅड, पुस्तकांमध्ये चुका, याच्यात 100 करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही. अंगणवाडी अशा वर्करचे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यानंतर अनेक कामं पैसे नाही, निधी नाही म्हणून रखडली आहेत. अशी खूप उदाहरणं आहेत. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी हा शब्द तुमच्या चॅनलवर सांगितला होता. कुठे सरसकट कर्जमाफी? केव्हा हमीभाव कुठे? केव्हा डबलिंग ऑफ फार्म आहे म्हणजे दुप्पट इन्कम करू हे कुठे झालं? एवढंच तर सोडावं. क्रूड ऑइलचा भाव जगामध्ये पडलेला असताना तुम्हाला जे कन्झ्युमर आहेत त्यांना का नाही त्याचा बेनिफिट मिळत आहे? मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा ना देशामध्ये आपल्या. तर जगामध्ये कोसळले तर भारतात का नाही कमी होते ते? काल अजित पवारांनी एक वक्तव्य केलं ते तुम्ही ऐकलं का? काय वाटतं ते बघा? नाही, अगदी त्यांचं योग्य आहे म्हणलं. पण आमदाराला 5 कोटी आणि खासदाराला कमी. खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे जर दाखवणार असाल तर पुरी माझी बाई दाखवा. मी अतिशय विनम्रपणे हे म्हणू इच्छिते की 5 कोटी खासदाराला आणि 5 कोटी आमदाराला. आमदाराचे 3.5 लाख किंवा 4 लाख मतदार असतात. एका खासदाराला 23 लाख ते 25 लाख लोकांचा मतदारसंघ असतो. त्याला 1-2 तालुके असतात. आम्हाला 9-9 तालुके असतात. आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले हेही सहभागी आहेत. आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत. आम्हाला निधी पुरत नाही. कुठल्याच खासदारांना ना सत्तेतल्या ना विरोधातला आम्हाला पैसे पुरत नाही. कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली. काल पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांनी असं वक्तव्य केलं की शरद पवार कालही आमचे दैवत होते आणि आजही आहेत. तळ्यात मळ्यातल्या भूमिकेबद्दल ते बोललेत. कसं बघताय या सगळ्याकडे? मी नाही तुमच्या चॅनलवर आले आज आले असते. तुम्ही सकाळी 7:30ला निघाले. मी काल तरी तुमच्या चॅनलवर रात्री पाहिलं तेव्हा स्टेटमेंट नव्हतं. करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे संबंध हे लग्नासारखेच आहेत असं कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल कालही बोललेले आजही होणाऱ्या निर्णय. आज पवार कुटुंबात एक घरगुती कार्यक्रम आहे. काय साधारण कार्यक्रमाचं शेड्यूल कसं असणार आहे? स्वरूप कसं असणार आहे? कार्यक्रमाचे शेड्यूल थोडी असतात. कार्यक्रम आहे का सरकारी इव्हेंट? नाही इव्हेंट कसला? साखरपुड्याचा कार्यक्रम. साखरपुडा हे छान आनंदाचा कार्यक्रम आहे. ज्याचं लग्न होतं आहे आणि आज त्याची एंगेजमेंट होते त्याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे. आमच्या घरात आणखीन एक मुलगी येणार ती आमचीच लेख असणार आहे. कारण का पवारांची लेख असू दे सून असू दे तिचं मनापासून आम्ही आधीही स्वागत केलं आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली स्वागत आम्ही करतो. आम्हाला मनापासून आलं. काही माळेगाव कारखान्याच्या संदर्भात वारंवार चर्चा होत आहेत. काय आपली भूमिका असणार आहे कारखान्याची? माझं म्हणणं आहे कारखाने चांगले चालू पाहिजे आणि जर कुठल्याही कारखाने म्हणजे आता तुम्ही परवा छत्रपतीचं
पालकमंत्र्यांनी केला त्याचं भाषण तुमच्याच चॅनलवरती पाहिजे. त्याचे पालकमंत्री असं म्हणाले की कारखान्यात अनेक दिवस चांगलं काम चाललं नाही असं पालकमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे. आणि अनेक लोकांवर माईक जोडा सर असं माझी एवढीच सगळ्यांना की राजकारण होत राहील पण इलेक्शन सुद्धा असावं. कारखाने असतील, संघ असतील, बँका असतील, यात शेतकऱ्यांच्या मालकीचा आणि शेतकऱ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी कधीही कुठलीही सत्तेसाठी तडजोड करतो. कारण शेतकरी केंद्रबिंदू अनेक दशकांमध्ये लोकांनी या संस्था उभ्या केल्या त्या पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत आमची आग्रह. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयानं जवळपास गरिबांसाठी 35 कोटी रुपये जो निधी होता तो वापरलेला नाही. 35 कोटी 48 लाख रुपये. मंगेशकर हॉस्पिटलबद्दल मला कशाचंच आश्चर्य वाटत नाही. कारण का त्या हॉस्पिटलमध्ये 5-5.5 तास एक महिला घरात येत होती, ब्लिडिंग होत होतं. ब्लिडिंग असताना तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पाठवलं. ही हत्या नाही. कुठलं हॉस्पिटल असेल हो जगात ब्लिडिंग होत आहे त्या महिलेला, ती घरात येते 5.5 तास त्यांनी तिला बघितलं. हा कुठला नाही. ही हत्या यांच्या हॉस्पिटलवरही कारवाई झालीच पाहिजे. ही आमची आग्रहाची भूमिका आहे. काही सुप्यामध्ये आज आपण बैठक घेत आहे तिथल्या जी झोन डीपीआरच्या संदर्भात नागरिक आज तिथल्या नागरिकांची भेट घ्यायला चालली आहे.